महाराज की जय। बजरंग बली की जय। मातो श्री मानसा माता की जय। मातो श्री फूला माता की जय। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः। ओम जनार्दनाय 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 नमः। जनाय नमः। ओम जनार्दनाय 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 नमः। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय। बजरंगबली की जय। श्री बाबांचा आवडता ग्रंथ एकनाथी सर्तश्री एकनाथी भागवत। हां हां कोणी लिहिला? कोणी लिहिला? हां कोणत्या गावचे? हां शांती ब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज. म्हणून बाबाजी भागवताचं वर्णन करताना काय म्हणायचे? बाबांचं भागवत बाबांचं आणि म्हणून काय वाचायचं? भागवत वाचा. भागवत 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 वाचाल तर वाचाल तर वाचाल तर वाचाल तर वाचाल. म्हणून आपण वाचाल का थोडं साधं भागवत वाचू बरं का. आणि आज अमावस्येच्या पूर्वकालावर आपण ज्यांच्या छायाचित्राखाली उपस्थित आहोत त्यांच्या चरणपाशी आलेलो आहोत. त्या बाबांनी आपल्यासाठी सुंदर अशी विधी दिली. विधी ज्या विधीमध्ये काय म्हटलेलं आहे? ग्रह भूतविषयाच्या लोक विचारांची दुरादर्शी पलायंदे शिव नामाभिरक्षणातील. म्हणजे या विधीच्या मंत्राने काय होतं? ग्रह भूत पिशाच शाकिनी डाकिनी आपण म्हणतात का, हे काय करतात? जवळ जा का पळून जाते? पळून जातात. मात्र केव्हा पळून जाते? शिवना जपा घेतले नाही सकाळी. त्यासाठी काय करावं लागेल? पहाटे विधी पहाटे उठून काय करावं लागेल? विधी करावं लागेल. असा महिमा या विधीचा आहेत. अशा विधी सर्व झाले सर्व भाग्यवान सज्जन. ज्या बाबाने आपल्याला बघा 5 परंपरा दिल्या. कोणत्या परंपरा दिल्या? 5. पहिली श्रमदान, दुसरी अनुष्ठान, तिसरी गुरुकुल, चौथं गोसेवा, 5वं कृषी आणि ऋषी सेवा. अशा 5 परंपरा कोणी दिल्या? जगद्गुरु बाबाजींनी. ज्या 5 परंपरामुळे काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? कल्याण. आणि तुमचं? तुमचं काय होईल?
हां वर्गप्रसाद. असा महिमा बघा ज्या बाबांच्या परंपरेचा आहेत. अशा बाबांच्या पवित्र चरित्रप्रयत्न साठवण जरूर करूया. त्याप्रमाणे सकाळच्या या सत्रात उपस्थित असलेले श्री स्वामी लक्ष्मीगिरी महाराज वर्ग, त्याप्रमाणे ब्रह्मचारी अविर्मुक्तेश ब्रह्मचारी रामबन वर्ग, ब्रह्मचारी अजून कोण आहे? ब्रह्मानंद, अजून काशिकानंद आहे इकडं, माधवानंद, हां काशीनंद माधवानंद, असे जे का सर्व साधू उपस्थित आहे. शिवदास कुठे? शिवदास आनंदानंद आहे. आनंदानंद. शिवदास कुठे? शिवदास होता कुठे? पाठी तिथं मध्ये बसली. कुठे फरार आहे पा? उठबशा काढत बरं का आलं असे फरार नाही. लक्ष द्या. हा आपला काय विषय चालू होता? 5 परंपरा. नाही ज्या बाबाजींनी काय केलं, मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे, मुके बोलू लागले बाबा तुम्हामुळे, पांगळे चालू लागले बाबा तुम्हामुळे, आंधळ्यांना दृष्टी आली बाबा तुम्हामुळे, वांजबायांना मुलं झाली, बाबा तुम्हामुळे, व्यसनी जे होते ते व्यसनमुक्त झाले, बाबा तुम्हामुळे, आपणही ध्यानावर राहिलो, बाबा तुम्हामुळे. अशा रीतीने बाबांचा महिमा का किती सांगितलं तरी कमीच आहे की नाही. आता हे विद्यार्थीसुद्धा बाबांकडे आले. कशामुळे आले? कोणामुळे आले? बाबाजींमुळे. कारण मग बाबांच्या गुरुकुल परंपरा काढली नसती आहे की तरी मुली थाले असते का? नाही. तिथंच घरी झोपाकडीत बसल्याशिवाय. अशा रीतीने बघा बाबांचा महिमा की संतांचा महिमा बघा अवर्णनीय लक्षात घ्या. म्हणून संतांचा महिमा देवाची पासून देवाचा महिमा संताची पासून आहे. बरं या परिसरातील या वेरूळ क्षेत्रातील जे पूर्णजीवन कृष्णेश्वर आहे, कृष्णचरणाचे चरजीवंतन, त्याप्रमाणे लक्षविनायक आहेत, कैलासपती महादेवर. कैलासपती महादेव म्हणजे काय माहिती आहे का? आधी कळस मग पाया, म्हणजे भगवान भोलेनाथाचं मंदिर मग या डोंगरामध्ये आहेत. त्याला कैलासपती महादेव ते करायचे. चंद्रचरणी वंदन, मदनमणी चरणी वंदन, गिरिजामाता चरणी वंदन बरं का. असे सर्व देवळा देवदेवता ज्यांचे चरणी वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशसेवक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचे काही समाधीस्थान बघितलं. असं व्यंकोजी म्हणजे आपल्या क्षेत्राची व्यंकोजी, इथे गेटजवळची विठ्ठलजी, ही बाई मालोजी, आणि तिकडे शहाजी बघा, शहाजी जिगडराज जिगडे. अशा रीती मग 4 वंशज जे शिवाजी महाराजांचे होऊन गेले त्यांच्याही चरणी वंदन करूया. या पवित्र भूमीला वंदन करू, मातेला वंदन. सकाळ जेडूपशी माता भगिनी बालगोपाल भाई भक्त या सर्वांचं जरा जोरसे टाळ्या अभिनंदन करा. शादी अनेक वर्गाचा विषय झाला का तोच आपण पुन्हा पुन्हा घेतो बरं लक्षात का. कारण तो महत्त्व आहे. कोणता विषय आपण नेहमी पुन्हा पुन्हा घेत असतो की जो महात्मा भागवतामध्ये यदु अवधूत संवाद. कोणता संवाद गेले? यदु अवधूत संवाद म्हणजे काय? यदु संवाद म्हणजे काय? हां, माणसाने काय करून नेहमी दुसऱ्याकडून कोणते गुण घ्यायचे? सद्गुण. ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले चांगले गुण वाटले ना ते आपण काय करायचे? लक्षात घ्या. आणि जर वाईट दिसले तर काय करायचं? सोडून दे. त्याचा त्याग करायचा. काय करायचा? वाईट अवगुणांचा त्याग करायचा आणि चांगल्या गुणांचा काय करायचा? स्वीकार करायचा, अंगीकार करा. लक्षात घ्या. म्हणून काय म्हटलं जातं? ज्याचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण, ज्याचा पाहुणे अवगुण तो सांडिला मी जाण. नाही म्हणजे काय? चांगले गुण पाहून तो काय करायचा? अंगीकार करायचा, त्याचा स्वीकार करायचा. आणि वाईट गुण दिसला काय करायचा? तो त्याग करायचा, सोडून द्यायचा. लक्षात द्या. अशाने किती महत्त्वाचा हा विषय आहे की नाही. असे किती गुरु केले? एकूण 24 गुरु केले. 24 गुरु कोणी केले? अवधूताने वर्गा. 24 गुरु कशासाठी केले? कशासाठी 24 गुरु कशासाठी केले? हां,
भक्ती मार्गात प्रगती. या ना लोक विश्वास बस नका. समर्थाने बोलवा की चॅलेंजर बोलवा की गुण कशासाठी घे आपलं चूज गुरु कशासाठी केले म्हणजे सर्वांनी सांगा ना. चूज गुरु कशासाठी केले? सद्गुण घेण्यासाठी आणि दुर्गुण सोडण्यासाठी. तुम्ही इथं कशासाठी आले? दुःख सोडण्यासाठी आले, सुख घेण्यासाठी आले की नाही? तुम्ही सर्व कशासाठी आले? जे आपल्या माग वाईट लागेल ते सोडून ते निघून जावं की नाही? आपल्या पाठीमागे लागलं ना आपल्याला बाबांचं काय करा चांगलं आशीर्वाद मिळायचा द्या. जसं यासाठी आपण सर्वजण यासाठी आलात त्याप्रमाणे बघा. एकदा अरण्यमय काय या अरण्यामध्ये काय झालं होतं बरं का. कोणी एक अवधूत ब्रह्मानंदे डुलत बरं का. म्हणजे एक अवधूत ब्रह्मानंदाने डुलत आत्मतेजाने प्रकाशमान. काय आत्मतेजाने प्रकाशमान बघा ती विभूती होती. आत्मतेजाने प्रकाशमान म्हणजे काय? त्यांना सर्व काय दिसत होतं? सर्वभूती देव तरी पायाची पाडावी बरं का. त्यांना संपूर्ण जग दिसत होतं गुरुमय भगवंतमय. कसं गुरुमय भगवंतमय बघा दिसत होतं. असा एक अवधूत. कोण? एक अवधूत बघा. कोणी एक अवधूतू विनित तेजे प्रकाशवंतू ब्रह्मानंदे डुलतू येदूने येतू देखील बरं का. यदुराजाने काय बघितलं अरण्यामध्ये? एक ब्रह्मानंदाने डुलत. काय ब्रह्मानंद डुलत आणि आत्मदेवाने प्रकाश बघा असलेला एक काय अवधूत. अवधूत कोणी बघितलं? यदुराजाने. हां. कुठं बघितलं? अरण्यात. बघा अशा अत्यंत महत्त्वाचा विषय की नाही. आणि बघितल्यानंतर म्हणत्या यदुराजाने काय केलं? यदुराजाने काय केलं पाहिल्यानंतर बरं का. आपला डोक्यावरचा राजमुकुट बाजूला काढून ठेवला आणि काय केलं बरं का. साष्टांग नमस्कार. काय केला? कारण भक्तीचं पहिलं अंग काय आहे? प्रणिपात. प्रणिपात म्हणजे काय? नमस्कार प्रणाम. लक्षात द्या. म्हणून माणसाने प्रथमतः कुणी जर भेटलं त्याला काय म्हणायचं? जय हरी, जय कृष्ण, जय श्रीकृष्ण की जय बाबाजी. अशा रीतीने बघा आपण सर्वजणांना काय म्हणतो? जय बाबाजी लक्षात म्हणतो. असा त्या यदुराजाने नमस्कार बघा साष्टांग नमस्कार केला बरं का. आणि नमस्कार केल्यानंतर बघा प्रश्न केला. प्रश्न बघा काय केला? प्रश्न केला बरं का. म्हणे बघा यदुराजा काय म्हणा? म्हणे स्वामी महाराज. काय म्हणतात अवधूताला? यदुराज काय म्हणा? म्हणे स्वामी महाराज धर्मकर्म आचरून किंवा यम नियम पाळून जे प्राप्त होत नाही ते समाधान मला तुमच्या दिसत आहे बरं का. मला तुमच्यामध्ये काय दिसतं? समाधान. नाही काय दिसत आहेत? समाधान. अशा मला तुम्ही मग समाधी दिसत आहेत. तुम्ही तुम्ही आत्मज्ञानाने कर्तृत्व बघा आणि अहंकार शून्य झालेले आहात बरं का. तुम्ही कसे आहात? अहंकार शून्य आणि कर्तृत्वान आहात बरं. कर्तृत्वान. आणि आणखी आपण कसे आहात? अविकारी म्हणजे कोणतेही विकार म्हणजे तुमच्यामध्ये नाही म्हणे. कोणते विकार आहे माणसामध्ये? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर की नाही. प्रत्येकामध्ये काही 6 विकार असतात. मात्र ते अवधूत कसे होते? निर्विकारी. कोणताही विकार त्यांचे म्हणजे त्यांच्या कामवासना नव्हती. काम, क्रोध म्हणजे त्यांना राग नव्हता, लोभ नव्हता, मत्सर. अशा रीतीने बघा कोणतेही असे अवगुण त्यांच्यामध्ये नव्हते बरं का. आणि आपण कसे बरं का अहम जो धुतो ना त्याला म्हणतात अवधूत. अवधूत म्हणजे का? अहंकाराला जो धुतो त्याला म्हणतात अवधूत बघा. म्हणजे तुम्ही काय केलेले आहेत? अभिमान काय केला बघा? धुवून काढला बघा. मी कोणता अभिमान आपल्यामध्ये दिसत नाही बरं का. म्हणे ते अभिमान शून्य आहात बघा.
आणि निजानंदाने तृप्त होऊन आपले हृदय शांत झाले बरं का, असे आम्हाला दिसते बरं का. तुमचं हृदय कसं झालेलं निजानंदाने बघा, शांत शांत झालेलं. तुम्ही सर्वज्ञ आहात बरं का, म्हणजे संपूर्ण ज्ञानी बघा आपण आहात बरं का. तुम्ही अगदी स्थिर असून अव्यंग शरीरामुळे फार सुंदर दिसता बरं का, आणि शरीर विकल दिसत नाहीत. ज्ञान तुमच्यामध्ये येऊन सामावले आहे, पण ते आधी एकलकोंडे होते, त्याला कोणीही सोबतीला नव्हते. आता मात्र ज्ञानामुळे तुम्हाला कवी बघा पद शोभून दिसते बघा. तुम्ही कर्म करून करते आहात बरं का. ब्रह्मरसेवन करून तुम्ही ब्रह्मानंदामध्ये मग्न असल्यामुळे जगात कोणत्याही व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे जिंकूनही पाहत नाही बरं का. तुम्ही मी कशात ब्रह्मानंदाने बघा, आपल्या संपूर्ण ब्रह्मानंद बघा भरलेला आहे बरं का. तुम्ही आत्मस्वरूपामध्ये नित्य जागृत असल्यामुळे मितूपणाचे तारतम्य बघा तुम्ही बाळगत नाही. त्यामुळे त्यामुळे जगाला असे वाटतं की तुम्ही वेडेपेशी आहात की काय. आत्मज्ञानाने तृप्त होऊन परमानंदाने तुम्ही शांत झालात बरं का. आत्मज्ञान बघा तृप्त झालेले बघा त्यांना. आत्मज्ञानाने तृप्त म्हणजे काय, पूर्णपणे शांत बघ. आत्मज्ञान तृप्त म्हणजे काय बरं का, की जगामध्ये एकच देव काय आहेत, पाहू जाता एक देव त्याने निर्मिलं सर्व काम. या जगामध्ये किती देव, फक्त एकच देव बघा, अशी भावना असणं बरं का. म्हणजे बघा गाढव जरी असलं त्याच्यामध्ये देवी, कुत्र्यामध्ये देवी, डुकऱ्यामध्ये देव बरं का. जे कोणी श्वान सुकर त्याशी घालायला लोटांगण बघा. म्हणून ते अवधूत काय करायचे बरं का, गाढव डोकासुद्धा ते घालणं काय करायचे, नमस्कार करायचे, लोटांगण घालायचे. त्या अवस्था बघा आत्मज्ञान आत्मज्ञान तृप्त आहात बरं का. नाना प्रकारच्या वासना व लोभ यांनी जगाला सर्व लोक बघा आग्नीत पोळ्यासारखे बरं का. परंतु या अवधूता तुम्ही मात्र त्या बघा बरं का, त्या अवगुणाने पोळत नाही बरं का. कशाने जग पोळत, वासनानी लोभ का, वासनानी लोभ याने सर्व जग काय वरून राहिलंय, हां पोळत राहावं लागतं. पण तुम्ही बघा या अवधूता ती मात्र काय पोळत नाही. त्यांनी तुमची शांतीमय विलक्षणी अनाकलने बरं का. मग त्याने उदाहरण दिलं. कोणतं उदाहरण दिलं माहिती आहे का. म्हणून एक आहे नदी वाहते का, एक नदी वाहते बरं का जंगलामध्ये. नदीच्या दोन्ही बाजूने आग लागली, काय लागली, आग लागली बरं का. आग लागल्यामुळे त्या जंगलात हातीने काय केलं, त्या नदीमध्ये उडी टाकली. काय कशामध्ये उडी घेतली, आणि तो हाती कशामध्ये डुबून बसला, पाण्यामध्ये. लक्षात आहे बघा. पाण्यामध्ये डुबून बसल्यामुळे काय झालं मग, हो त्याला त्या आगीच्या झाडाला लागतात का, कशामुळे लागत नाही, लक्षात आहे, पाण्यामुळे. अशा रीतीने बघा बरं का. नदीच्या दोन्ही तीरावरील अरण्यात वनमा म्हणजे आग लागलेला असताना जर एखाद्या हत्तीने नदीत उडी टाकली तर त्याला ज्याप्रमाणे आगीच्या झाडा लागतात का, लागत नाही बरं का, लागत नाही. त्याप्रमाणे तुम्ही पूर्णपणे दुःखमुक्त आहात बरं का. त्यामुळे तुम्हाला कोणते दुःख, तसं तुम्हाला कोणते दुःख नाही. म्हणजे आगीच्या जळा बसत नाही बरं का. शीत उष्ण इत्यादी विरुद्ध संवेदना तुम्हाला स्पर्शच करीत नाही. मी तुम्हाला सुखाचाही आणि दुःखाचाही लवलेस नाही बघा. नाही सुख दुःखाच्या पलीकडे आपण आहात, आपण स्थिर आहात. हे कृपामूर्ती, हे दयाळा, मी आपल्याला एक विनंती करतो बरं का, की आपण ब्रह्मवेत्ते ब्राह्मण आहात आणि आत्मानंदाने पूर्ण आहात बघा. आणि मग आम्हाला काय सांगा, तुम्ही एवढे आनंदी का आहात बघा. काय प्रश्न केला मग, तुम्ही एवढे आनंदी का आहात असा प्रश्न कोणी केला मग, यदुराजाने. कोणी केला, यदुराजाने. कोणाला केला, अवधूत भगवंताला. काय केला, काय केला, तुम्ही एवढे आनंदी का. म्हणजे हा जो प्रश्न आहे सर्वांना आवश्यक आहे की नाही. हो बघा लक्षात घ्या. प्रत्येकाला कशाची गरज आहे, आनंदाची गरज, सुखाची गरज, शांतीची गरज लक्षात घ्या. आणि म्हणून आणि समाधानाची गरज आहे. तोच प्रश्न बघा नेमका जो सर्व जगाला आवश्यक आहे. तोच प्रश्न अवधूताला कोणी विचारला, यदुराजाने. काय विचारला, आपण एवढे आनंदी आणि समाधानी आहात बघा. मग त्याचं उत्तर बघा आता बरं का. त्याचं उत्तर कोण देणार आहे आता, अवधूताला. काय बघा उत्तरात अवधूत काय देतो लक्षात बरं का. तो ब्राह्मण बोलू लागला बरं का. जसा क्षीरसामय समुद्र गाऊन चमळून आला किंवा कृपारूपी मेघाने गर्जना केली असे वाटले बरं का. म्हणजे आत्मसुखाचा बघा तो संदेश होता बरं का.
आणि जवळ असा प्रश्न केला ना त्या यदुराजाने, त्या यदुराजाला तो ब्राह्मण का म्हणत आहेत, हे सूर्या का, हे यदू कुळातल्या सूर्यावर का, म्हणजे तुझी वाणी धन्य आहे बघा, ऐक म्हणे तुझी वाणी धन्य म्हणे, धन्य आहे तुझी वाणी धन्य आहे बघा, धन्य आहेत, तू आपल्या गुणांनी मला तृप्त केलीस म्हणा. हे राजा, तुझ्यासारखा दुसरा कोणी बघा राजा या जगामध्ये सात्विक आणि शुद्ध लक्षणयुक्त मला दिसत नाही बरं का. मी अनेक राजे पाहिले, अवधूत म्हणत आहेत, मग तुझ्यासारखा सिद्ध लक्षणयुक्त असा राजा मला आजपर्यंत पाहायला मिळाला. असं कोण म्हणतंय, असं कोण म्हणतंय, अवधूत. हां अवधूत कोण म्हणतंय, अवधूत बरं का, अवधूत. ऐकायला येतं का, को ऐकायला येत म्हणून तुम्हाला, हां माझ्या बायानं ऐकायला येतं का, मग सांगा बरं का बाबा काय सांगलं, सांगा बरं कोणतरी तुम्हाला ऐकायला येतं ना, सांगा ना, उठून कोणी सांगा ना. हां बाबा काय सांगणार, सांगा ना कोणतरी, सांगा उठून कोणतरी महिलांनी सांगा. पण नुसतं पाहून राहिलं पाय का हो, कोणतरी महिला उठून सांगा ना. काही ऐकलेलं जे आहे ते उभं राहून सांगा 1-2 मिनिटं. काय ऐकलं बा तुम्ही असं चौधरी ताई. हां बरोबर, जर टाळा बघा टाळा सर. आमचे बघा गुरुकुलचे विद्यार्थी सुद्धा म्हणतात आम्ही सुद्धा हजेरी म्हणते बरं का, टाळ्यावरून काय सांगणार, त्यांच्या टाळ्या अभिनंदन करा विद्यार्थ्यांचं बरं का. हां काय बघा अवधूत काय म्हणताय, ते राजा तू मला निदानंदाचे कारण विचारले. काय विचारलं, निदानाचे कारण म्हणजे आपण एवढे आनंदाने समाधानी का आहात म्हणे, असं जर प्रश्न केला म्हणे बरं का, ते मी तुला सांगतो बरं का म्हणे, ऐका बरं का, हे राजा बरं का. मग काय उत्तर दिलं, आपण एवढे आनंदी आणि समाधानी का आहात या प्रश्न उत्तर देताना बरं का, काय उत्तर दिलं अवधूताने बरं का, अत्यंत महत्त्वाचं वाक्य वापरलं. काय वाक्य वापरलं म्हणे, गुरुशिवाय आत्मज्ञान होत नाही बरं का. माणसाला कोणाशिवाय आत्मज्ञान होत नाही, गुरूंशिवाय. गुरुशिवाय बघा माणसाला आत्मज्ञान होत नाही, आत्मज्ञान होत नाही. ते गुरु कसे व मी तुला बघा, ते गुरु कसे ते मी तुला स्पष्टपणे सांगतो बरं का. माझ्या स्वतःच्या बुद्धीत विवेक जागृत करून म्हणजे विचार करून बरं का, मी अनेक गुरु केले बरं का. ते कशासाठी केले, जे जे सद्गुण मला त्यांच्यामध्ये दिसले बघा, विशिष्ट सद्गुण दिसले ना, ते घेण्यासाठी बघा मी त्यांना गुरु केलं बरं का. अवधूताने सुंदर उत्तर दिलं. अशा रीतीने बघा नारद भागवतामध्ये यदुवंश संवादाचा उल्लेख करताना हे अवधूत काय सांगत आहेत, मी आनंदीने समाधानी का, त्याचं उत्तर देताना काय सांगितलं, गुरुशिवाय आत्मज्ञान नाही. मग ते किती, ते गुरु कशासाठी केले, गुरु कशासाठी केले, आत्मज्ञानासाठी, सद्गुण घेण्यासाठी. सद्गुण काय, त्यांच्यामधले सद्गुण घेण्यासाठी मी त्यांना गुरु केलं बरं का. मग जसं पहिलं गुरु कोणाला केलं, पृथ्वीला. पहिलं गुरु कोणाला केलं, पृथ्वीला. पृथ्वीकडून काय शिकलं, क्षमा आणि शांती बरं का. पृथ्वीला गुरु कशासाठी केलं, पृथ्वीला गुरु कशासाठी केलं, क्षमा आणि शांती. हां आता ऐका का, क्षमा आणि शांती हा गुण कशा बघा रीतीने रेदुराजा शिकला बरं का. बरं का, बघा परमार्थामध्ये शांती मुख्य गुण आहे बरं का. परमार्थ कशासाठी करायचा असतं माणसाने, शांती प्राप्त होण्यासाठी शांती. म्हणून शांती हा परमार्थ मुख्य गुण आहे बरं का. ही आवश्यक गोष्ट, ती आवश्यक गोष्ट आहेत. पृथ्वीकडून मी शांती शिकलो बरं का. पृथ्वीकडून मी काय शिकलो म्हणे, शांती शिकलो. कसं शिकलो ऐका बरं का. आता अनेक प्राणी पृथ्वीला माझी माझी म्हणून बघा आपली वृत्ती आणि व्यवहार यासाठी भूमीचे तुकडे करतात बरं का. बरेचसे लोक काय म्हणतात, माई 2 एकर, कुणी मध्ये माई 10 गुंठे, कुणी मध्ये 5 एकर बरं का. म्हणजे जमिनीत तुकडे काय करतात, तुकडे बरं मात्र बरं का. जमीन तुकडे केले तरी जमीन कशी राहते,
अखंडच राहते ना, असे तुकडे तुकडे दिसते बाजूला होते, लक्षात द्या. आणि बघा बघा प्राणी पृथ्वीला माझी माझी म्हणून चिटून राहतात व आपली वृत्ती आणि व्यवहार यासाठी भूमीचे तुकडे करतात बरं का. पण पृथ्वी बघा सर्व सण करते आणि आपली एकता सोडत नाही बघा, ती अखंडच राहते. त्याप्रमाणे योगी बघा वागतो बघा. त्याने जी भिन्न भिन्न कर्म केली तरी त्याची वृत्ती शांत असते बघा. देहाची गती प्रारब्धाप्रमाणे असते बरं का. व जीवही अदृष्टाप्रमाणे वर्तत असतात. म्हणून प्रत्येक भूत मात्रात एकच आत्मा भरलेला आहे असे जो जाणतो त्याला द्वंद्वमय शब्दामुळे व्यग्रता येत नाही बरं का. प्राण्याने पृथ्वीची पूजा केली काय किंवा तिच्यावर घाण केली काय तरी सुखदुःख न मानता ती पृथ्वी बघा क्षमाच करते बरं का. पृथ्वी तुम्ही जर घाण केली का ती तुम्हाला कधी म्हणते का, लक्षात, ती रागवते का, मग ती सुखदुःख मारत नाही बरं का. उलट ती तुम्हाला क्षमाच करते. सर्व भूते पृथ्वीपासून उत्पन्न झाली आहेत. आता बघा तुम्ही आम्ही सर्व कोणापासून उत्पन्न झालो, पृथ्वीपासून, आहे की नाही, अन्नात. कारण सर्वजण काय खात्या, अन्न खाते. अन्न कशामुळे तयार होतं, पृथ्वीपासून होतं ना. म्हणून म्हणतात मिट्टी का पुतला मिट्टी में जाए काही. हा देह म्हणजे कशाचा आहे, मातीचा आहे का मातीचा आहे काय, हा देह म्हणजे मातीचा का मातीचा पुतळा आहे. हा मातीपासून तयार झाला बरं का. आणि शेवटी कुठे जाणार आहे, मातीतच जाणार. लक्षात का. मिट्टी का बोला मुठ्ठी में जाएगा, गुरु करले बेटा गोपीचंद बघा, अशी ती आई बघा गोपीचंदाची म्हणली होती, त्याला गोपीचंद राजाला म्हणली होती बरं का. त्यामुळे तिच्या बालकाने तिची पूजा केली किंवा तिला गांजले तरी तिला वैषम्य म्हणजे पृथ्वीला वैषम्य म्हणजे राग येत नाही बरं का, ती शांतच राहते. योगाने प्राण्यांच्या कितीही तऱ्हा असल्या तरी घाबरून जाऊ नये. सर्व भूतामध्ये आत्मभाव ठेवावा व सर्वत्र समता मानाय बरं का. हे राजा, पृथ्वीची अद्भुत शांती अशी आहे की त्या शांतीचे ग्रहण करूनच साधूजन भगवंताची भक्ती करू लागले बघा. आता बघा शांती कशी बघा, पृथ्वीमध्ये कधी शांती निर्माण झाली बरं का. पृथ्वीला आपण का पृथ्वीवर अग्नी पेटवला, आपण काय पृथ्वीला काय करतो, अग्नी पेटवतो. लक्षात. जसं आता ऊस काय केला, तोडला, तुम्ही खडवा काय करा, जाळी द्या की नाही. कधी भाताने भात शेती तयार करताना पहिल्यांदा काय करत्या, पृथ्वीला का जाळती जमीन जायची. लक्षात. म्हणजे पृथ्वीला का जाळ का पृथ्वीला जाळलं बरं का. म्हणजे पृथ्वी अग्नी पेटवला, तिला जाळले, भाजले, तिला नांगरलं बरं का, ते नांगर फिरवला, खड्डे खणले बरं का, पायाने तिला तुडवलं, झाडलं, चर खणून तिचे तुकडे केले बरं का. तरी पृथ्वी बघा त्यांची सर्व व्यवहार अपराध मनावर न घेता सर्व प्रसन्न होते बरं का. व नाना प्रकारची पिके पिकवून सर्व भूतांना तृप्त करते. अशा रीतीने बघा पृथ्वी काय करते, शेतकरी काय करतो, ते नांगरतो की वखरतो आहे की. तर पृथ्वी त्याला काय करते, बघा अनेक पिकं बघा पिकून त्याला बघा अन्नधान्य देते बरं. हे भाग्यवान राजा, पृथ्वीकडून अशी शांती मी शिकलो बरं का. अशा शांतीची मती वेगळीच आहे. एखाद्याने अपराध केला व दुसऱ्यांचा मुकाट्याने सहन केला तर तेवढ्याने त्याला शांत बघा म्हणणे योग्य नाही बरं का. कारण त्याने फक्त अपराधाची उपेक्षा केली एवढेच. आता मग त्याच्या का ऊसाचं उदाहरण दिलं. जसं बघा ऊस काय करतो बघा, ऊस मोडणाऱ्याला सुद्धा काय गोड लागतो, ऊस जो मोडतो त्याला गोड लागतो. ज्या शस्त्राने तोडलं ते शस्त्रसुद्धा गोड लागतं बरं का. ज्या शस्त्राने त्याला तोडतात ते शस्त्र गोड होते. आणि त्याला पिळले मग त्याला काय केलं, पिळलं, रस काढून कढविला तरी अपकार करायला तो जास्तच गोड लागतो बरं का. त्याला काय केलं, कढवलं म्हणजे त्याची काकी गेली, काकी किती गोड लागते लक्षात घ्या. अशा रीतीने बरं का खरी निर्दोष शांती म्हणजे दुसऱ्याने केलेला अपराध मनावर न घेता उलट त्याच्यावर त्याच्या हितासाठी काय करायचं बघा बरं का. त्याच्या हितासाठी प्रयत्न करायचा. कोणी आपल्याला जरी काय केलं त्रास दिला तरी त्याच्यावर काय करायचं आपण, याला म्हणतात शांती बरं. अपकार आहे उपकार बघा. दुसऱ्याचा अपराध सहन करावा आणि उलट त्याच्यावर उपकार करणे याला म्हणतात शांती बरं का. काय दुसऱ्याचा अपकार सहन करायचा आणि उलट त्याचे उपकार करायचा त्याला म्हणतात शांतीवाला शांती. ही कोण शिकलं म्हणे, ही पृथ्वी बघा पृथ्वी पण शिकलं बरं का. अशा रीतीने बघा अवधूताने
कोणाला उपदेश केला? हा यदुराजाला वर्ग. कोणता उपदेश केला? शांती. पृथ्वीला मी का गुरु केलं या मुद्द्यावर बघा उपदेश अवधूताने यदुराजाला केला वर्ग. आता शेवटचा एक बघा थोडक्यात एक गुरु भगवान महत्वाचा वर्ग. तो पहिलाच गुरु आहे मात्र त्याचा दुसरा त्याचा भाग आहे बघा. कारण पृथ्वी 3 प्रकारे गुरु आहे बरं का. पृथ्वी, भूमी आणि पर्वत बरं का. वृक्ष आता बरं का. मग पुढे काय म्हणतात अवधूत काय म्हणतात? पृथ्वीवरील पर्वतांना मी सुद्धा गुरु केलं बरं का. कोणाला गुरु केलं? पर्वत. आता पर्वत काय करतो बरं का. पर्वताला का गुरु केला आहे का बरं का. पर्वत काय करतो बरं का. पृथ्वीवरील पर्वतांना मी गुरु करून त्यांच्याकडून काय शिकलो ते ऐका बरं का. पर्वत काय करतो? रत्ने इत्यादी बहुमूल्य पदार्थ दुसऱ्याच्या उपयोगासाठी साठवून ठेवतो बरं का. त्यावरील गवत, पाणी आणि पाण्याचा साठा बरं का परोपकारासाठी असतो. तो पर्वत कोणालाही नियुक्त करीत नाही, उद्धृत करीत नाही, कोणाचे निवारण करीत नाही व कोणालाही घालून देत नाही. तरी आजकालच्या इच्छेप्रमाणे त्याला हवं ते देतो बरं का. पर्वत काय करतो? कुणी गवत घ्यायला त्याला गवत घेऊन जा, कुणी लाकडं ना लाकडं, कुणी दगड बघा. पर्वत म्हणतो काय घेऊन जाऊ नका, ज्याला जे लागलं ते काय करा. म्हणजे पर्वत काय करते नेहमी मग देत राहा सध्या. मग काय होतं बरं का. ग्रीष्म ऋतूच्या शेवटी पर्वतावरील सर्व गवत धान्य संपून जातं बरं का. पण पर्वताचं औंदार्य कमी होत नाही, म्हणजे त्याची देण्याची वृत्ती कमी होत नाही बरं का. त्याची देण्याची वृत्ती कायमच असते. म्हणून परमेश्वर त्याच्यावर पाऊस पाडतो बरं का. मग भगवंत काय करतो? पाऊस पाडतो. कशावर? पर्वतावर का. आणि त्याला समृद्ध करतो. पुन्हा काय करतो? त्याला वैभवशाली करतो. सिद्धांत असा आहे बरं का. दाता जसे आनंदाने बरं का उल्हासाने अधिक दान देऊ लागतो तसा बघा जगन्नाथ त्याच्याजवळ सर्व वस्तू पाठीत असतं बरं का. सिद्धांत काय आहे? दाता जसं जसं देऊ लागतो तसं तसं जगन्नाथ त्याला पुरवतं. हां म्हणून आपली काय म्हणे? आपली काय सर्वांची म्हणे? दिल्याने कधी कमी पडत नाही, घेतल्याने कधी नाही पुरत नाही. घेतल्याने आणि दिल्याने सरत नाही. म्हणून माणसाने काय करावं? देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. असं बरं का. म्हणून बरं का. म्हणून माणसाने कधी मनामध्ये किंतु ठेवायचा नाही. काय किंतु ठेवायचा नाही बरं का. किंतु न बाळगता देत राहिलाच अचूत म्हणजे भगवंत अनिवार्य देणार आहे बरं का. माणसाने नेहमी काय विचार करायचा? मला भगवंत काही कमी पडू देत नाही. कशी भावना ठेवायची नेहमी? देव आम्हाला कधी काही कमी करीत नाही अशी भावना लक्षात ठेवायची. जर तुम्ही अशी भावना ठेवली ना पुढे आम्हाला देव देणार आहे बरं का. मग देव काय करतो? त्यांना दरिद्री बरं का. लक्षात द्या. माणसाने कधी विचार कसा ठेवायचा? देव म्हणजे बाबाजी आम्हाला काही कमी पडू देत का. आपलं काही कमी पडू देते का बाबा? किती देऊन टाकी दे ना. लक्षात घ्या. तसं काही तपास लक्षात घ्या. म्हणजे भगवंत अनिवार्य देणार आहे बरं का. ज्यांच्या मनात संशय येतो बरं का, संशय विकल्प येतो, त्यांना भगवंत खरोखर दाता आहे असं पटत नाही बरं का. खरे वाटत नाही म्हणून त्यांना दारिद्र्य भोगावं लागते बरं का. जे संशय विकल्प घेतात ना ते कुठे देणार आहे बरं का. मग ते कसे होतात? दरिद्री बरं का. म्हणून माणसाने कधी बघा संशय घ्यायचा नाही बरं का. याप्रमाणे पर्वताचा जन्मच केवळ परोपकारासाठी आहे बरं का. दुसरी कसलीही कल्पना त्याच्या मनात नसते. अशा साधकाच्या ठिकाणी पर्वतासारखे अवजारी असावे. काय वाचमाने सर्व काही लोकांना देत राहावे आणि देताना उल्हास वाटावा. सर्व व्यवहार करताना दुसऱ्याचे भले कसे होईल असा विचार माणसाने करावा बरं का. माणसाने नेहमी कसा विचार करावा? दुसऱ्याचं भलं कसं येईल बरं का. कसा विचार करायचा नेहमी? म्हणून कोणता विचार करायचा नाही? निगेटिव्ह बरं का. बायानं ह्या बाईचं वाटळ होतं दिवाळ नको, हिचं वाईट हो बरं का. असं कधीच मनात म्हणायचं नाही बरं का. ज्या बाया असं म्हणतील ना हिचं वाटळ हो, तर पहिलं वाटळ कोणच होईल? जी म्हणती ना तिचं पहिलं लक्षात बरं का. म्हणून बायाने काय करायचं नाही बरं का. काय म्हणायचं? कधी काय म्हणायचं नाही. काय म्हणायचं नाही? हिचं वाटळ होतं दिवाळ नको, हिचं वाईट हो असं कधी म्हणायचं नाही. उलट काय म्हणायचं? उलट काय म्हणायचं? हां हिचं माझ्यापेक्षाही 1000 पट बरं का. काय म्हणायचं?
माझ्या शेजारणीचं, माझ्या मैत्रिणीचं, माझ्या नातेवाईकांचं बरं का. माझ्यापेक्षाही काय म्हणायचं, मग पहिलं चांगलं कोणाचं होईल, तुमचं बघा लक्षात, नंतर त्या नातेवाईकाचं लक्षात. असा सिद्धांत मत बरं का. आणि बरं का किती जर मोठा स्वार्थ असला ना बरं का, तरी तो बाजू ठेवावा आणि नेहमी माणसाने परोपकारासाठी बघा काय करावं, उद्योग करावा मी तयार असा बरं का. असे अवघड परोपकार करताना व त्यासाठी द्यायला कष्ट करताना त्यात परमार्थ आहे हे त्याने मनाशी धराय बरं का. खरा परमार्थ कशासाठी, मग माणसाला बघा काही काय बघा किती त्रास झाला, काही झालं तरी काय करायचं, देत राहायचं लक्षात. याला खरा परमार्थ म्हणावा, म्हणजे परोपकारासाठी मी तयार राहायचं. असा मनुष्य सर्वावर उपकार करू लागला म्हणजे एक मूर्तीमध्ये उपकारच जन्माला आला किंवा परोपकारानेच अवतार घेतला अशीच वाटते बरं का. मग उदाहरण दिलं का, जसं ऊस आपल्या अंगपणाच्या गोडपणाने जसा सर्व उपकार करतो त्याप्रमाणे योगाने आपल्या उत्तम वर्तनाने सर्वांना सुख द्या बघा. तसं ऊस काय करतो, सर्वांना गोड लागतो लक्षात. पर्वतातून जसे पाण्याची नैसर्गिक झरे वाहत असतात त्याप्रमाणे का परोपकाराचे झरे बघा आपल्यातून वाहिले पाहिजे बरं का. ते निरंतर वाहत असतात, कधी ते आढळत नाहीत. अशा रीतीने मनुष्याने सुद्धा आपले सत्कर्माने बघा नेहमी सत्कर्म करीत राहावं. कृपण म्हणजे कंजूस माणसाच्या लोकांची संगत धरायची का सोडून द्यायची, सोडून द्यायची. कोणा संगत सोडून द्यायची, कृपण कंजूस. जे कंजूस असताना त्यांच्या संगतीला कधीच राहायचं लक्षात. कंजूस माणसाची म्हणजे कृपण माणसं बघा संगत कधी धरायची नाही बरं का. तर उलट काय करायचं, उपकार परोपकार शिकण्यासाठी बघा मी पर्वताला गुरु केलं बरं का. मग पर्वताला गुरुकासाठी केलं, कशासाठी गुरु केलं, जसं शांती आणि क्षमा शिकण्यासाठी कोणाला गुरु केलं, पृथ्वीला. मग पर्वताला का गुरु केलं, परोपकार शिका. परोपकार म्हणजे काय, दुसऱ्यांना नेहमी काय करायचं, दुसऱ्यांचं भलं चिंतन करायचं. जसं बरं बायांनी साड्या देत राहायच्या, कोणाला जीव घालीत राहायचं, त्याला पाणी पाजत राहायचं बघा. दूध गुळ बघा, चहा नाही पाजायचा, दूध गुळ द्यायचं लक्षात बरं का. कारण आजकाल काय झालं, फॅशन झाली, फॅशन बरं का. लई प्रकारची बघा चहा लई प्रकार झाला पाहिजे ना. तुम्ही बोर्ड रस्त्यावर कोणत्या प्रकारचा चहा राहतो लक्षात. आमदार म्हणून आपल्याला काय करायचं, आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आदर तिथे बघा बायन लक्षात घ्या. कुणी घरी आलं काय करायचं, दूध नाही, दूध नसतं तर शेंगदाणे गुळ द्यायचं, काय शेंगदाणे गुळ द्यायचं, नाही तर फळं द्यायचे लक्षात. मात्र चहा द्यायचा लक्षात द्या बरं का. चहा का द्यायचं नाही, हां चहा एक चहा डोळे उघडून पहा चहा दुने बशी अक्कल गेली कशी चहा त्रिक कप नका मारू गप चहा चोक साखर कमी जाते भाकर चहा पंचे किटली सारी दुनिया बाटली. बघा हे भजन कोणी केलं, बाबाजीने कोण केलं, कशासाठी केलं सांगा ना. मग तुम्ही चहा जास्त प्या म्हणून केलं का, भजन कशासाठी केलं बाबांनी सांगा ना. बायाने आता दोन तांबी चहा आणायचा का लक्षात बरं का. कारण तुम्हाला सवय लागली, पडेले वळण मग सवय कोणती लावायची मग बरं का, ही वाईट सवय लावायची नाही. चहाने का हो, चहाने काही फायदा आहे का बरं का. नुकसान चहाने नुकसान. कोणतं नुकसान होतं चहाने माहिती आहे का. चहामध्ये विषारी द्रव्य असतं. काय असतं, विषारी द्रव्य असतं, विषारी निकोटीन नावाचं. मग असं विष जर आपल्या शरीरात गेलं का ते आपल्या शरीराला चांगलं ठेवेल का लक्षात घ्या. मग माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, काय होते, तो शक्ती नव्हतं लक्षात, म्हणजे आरोग्याचं नुकसान होतं. मग चहा फुकट येतो का, अर्थ म्हणजे त्याला पैसा लागतो, म्हणजे आर्थिक नुकसान का. म्हणजे चहाने दोन प्रकारचं नुकसान होतं. दोन प्रकारचं कोणतं नुकसान होतं, पहिलं आरोग्याचं, दुसरं आर्थिक. पैसे दोन प्रकार नुकसान बघा चहा म्हणजे होतं. म्हणून चहा प्यायचा नाही, तर काय प्यायचं, दूध गुळ, नाही तर मग गुळ शेंगदाणे.
शेंगदाणे म्हणजे गरिबाचा बदाम लक्षात आहे. म्हणून बघा की त्यांचं आरोग्य चांगलं ठणठणीत राहतं, निरोगी राहतं बरं का. चहामुळे काय होतं नुकसान, कसं नुकसान सांगा. परमपूज्य बाबाजींनी जो विषय घेतलेला इकडे लक्ष द्या सर्वांनी. चहामुळं 2 प्रकारचं नुकसान सांगितलेलं आहे, आरोग्याचंही नुकसान आणि पैशाचंही नुकसान. आता हे चहा आधी नव्हता बरं का आपल्या भारतामध्ये. पहिली गोष्ट समजून, हे कोणी आणलं? इंग्रजांनी आणलं बघ. नाही तर तुम्ही सांगा भगवान श्रीकृष्ण कोणतं चहा पित होते, सांगता येईल का? छत्रपती शिवाजी महाराज कोणता चहा पित होते? असं कुठं ग्रंथात आपण चहाचा शब्द ऐकलेला आहे का, की मावळे बसले आणि चहाची पार्टी झाली, असं झालं का काही? म्हणून ह्या चहा आधी नव्हता, मुद्दा समजून घ्या पहिले तर बरं का. हा चहा इंग्रजांनी आणला. कशासाठी आणला? आपल्याला गुलामच ठेवण्यासाठी. आपण गुलाम त्यांना पाहिजे होते. मग गुलाम कधी राहील माणूस? जेव्हा त्याची बुद्धी क्षीण होईल बरं का, त्याचं आरोग्य खराब होईल, तो दुर्बळ होईल, तेव्हा त्याला गुलाम करता येतं बरं का. म्हणून आपल्या भारतीयांना दुर्बळ बनवण्यासाठी इंग्रजांनी हे षडयंत्र रचलं आणि त्यांनी तो आपल्याला प्यायला लावला आणि आपल्याला त्याची लत लागली. आता इंग्रज जाऊन 75 वर्ष झाले तरी तुमचा कार्यक्रम चालू आहे बरं का दुर्बळ होण्याचा. बघा आपल्याला ती अक्कल अजून आलेली नाहीये. म्हणून बाबाजींनी यावर कविता करावी, याच्यापेक्षा मोठं काही नाही बरं का. जगद्गुरु जनार्दन स्वामी म्हणजे भगवान शंकराचा अवतार, त्यांनी चहा सोडा असं म्हणणं आणि त्याच्यासाठी कविता करणं, ह्याच्यातच सगळं दडलेलं आहे. म्हणून आता ह्याचं नुकसान कोणतं आहे? पहिलं तर आरोग्याचं नुकसान, कारण याच्यामध्ये निकोटीन असतं. जे तंबाखूत असतं ते चहामध्ये असतं बरं का, चहाच्या पत्तीमध्ये. जे तंबाखूत आहे ते चहाच्या पत्तीमध्ये आहे. म्हणून जेव्हा तुम्ही चहा पिता तेव्हा तुम्ही निकोटीन घेता आतमध्ये, आणि निकोटीन आत गेल्यानंतर बऱ्याचशा अनेक अडचणी निर्माण होतील बरं का. काही वर्षानंतर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, काही वर्षानंतर तुमचे डायजेस्टिव्ह म्हणजे जे पचन संस्था आहेत ती निकामी होईल. म्हणजे जे 100 वर्ष जगू शकत होते ते 80 मध्ये गचकतील, जे 80 जगत होते ते 60 मध्ये गचकतील बरं का. पण आता तुम्हाला जर लवकर मरायचं असेल तर तुम्ही चहा प्या बरं का. दुसरी गोष्ट, आर्थिक नुकसान कसं आहे? हा चहापत्ती काय फुकट येतो का? तुम्हाला काहीतरी पैसे घ्यावे, खर्च. कोणकोणते ब्रँड वापरता तुम्ही? रेड लेबल, सुपर डस्ट, बरेचसे सह्याद्री, विक्रम. तर असे ब्रँड जे आहेत हे काही फुकट येत नाही. 1 किलो कितीला आहे आता? किती रुपये? 400 रुपयाला असेल ना, आणि महिनाभर पुरत असेल तुम्हाला काय ना. आता एका व्यक्तीला चहाचा खर्च सांगा बरं का. आता समजा तुम्ही 2 कप चहा पित असाल रोज, तर त्याला चहापत्तीचा काहीतरी खर्च लागतो की नाही? मग तो चहापत्तीचा खर्च आम्ही फक्त 5 रुपये जरी पकडला बरं का, किती? रोजचा फक्त 5च रुपये चहापत्तीचा खर्च. महिन्याला किती होईल? 150 रुपये. आणि वर्षाला किती होईल? 1800 रुपये बरं का. आणि तुम्ही फक्त घरातच पित नाही, तुम्ही बाहेर पण कधी कधी पिता. म्हणून एक 2000 रुपये जर एका व्यक्तीचा खर्च पकडला चहापत्तीचा बरं का, फक्त चहापत्तीचा, तर आपल्या भारताची लोकसंख्या आज आहे 140 कोटी. किती? 140 कोटी. त्याच्यामधले समजा 40 कोटी लोक चहा पित नाही असं गृहीत धरायला बरं का आपण. 100 कोटी लोक मात्र चहा पितात. मग 100 कोटी लोकांनी जर रोज चहा घेतलेला आहे तर रोज किती रुपयाचा चहा पितायत ते बरं का? 2000 गुणिले 100 कोटी म्हणजे 2 लाख कोटी रुपयाचा चहापत्ती फस्त करतोय आपण बरं का. किती? एका वर्षामध्ये 2 लाख कोटी रुपये. किती मोठी रक्कम आहे लक्षात आहे माहिती आहे का? मग आता समजा आता समृद्धी महामार्ग जो झाला नागपूर ते मुंबई, त्याला किती खर्च लागलाय? 50,000 कोटी. म्हणजे असे महामार्ग 4 होतील एका वर्षात बरं का, जर तुम्ही चहा बंद केला तर. तुम्ही चहा नाही पिला, भारतीयांनी चहा बंद केला तर किती होतील? 4 महामार्ग एका वर्षात होतील बरं का. किती मोठा विषय आहे. म्हणून आर्थिक नुकसान देशाचं ह्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आपल्या शरीराची पण नासाडी होत आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी जर आपण समजदार असाल तर करू नाही बरं का. आता आजपासून तरी, निदान आतापर्यंत आपल्याला माहित नव्हतं म्हणून ठीक आहे, आपल्याकडून झाली चूक, पण आता बाबाजींच्या कृपेने आपल्याला कळायलं, मग आपण ते सोडलं पाहिजे की नाही? जर वाईट आहे तर वाईट आहे, मग त्याच्याऐवजी तुम्ही काय पिऊ शकता? तुम्ही गवती चहा पिऊ शकता बरं का. तुम्ही गुळ आणि दूध पिऊ शकता. तुम्हाला आयुर्वेदिक काढा पिऊ शकता. म्हणजे असं नाही की बा ते न पिल्याने मी मरून जाईन, असं कोणी आहे का इथे? चहा पिलं नाही तर माझं मरण होईल असं कोणी आहे का इथे? 100% नाही मरणार बरं का. काही दिवस त्रास होईल,
1, 2, 4 दिवस, पण नंतर तुम्हाला खूप आनंदी जीवन जगता येईल. कारण आपल्या बघा एक एक वाक्य जे बाबाजींनी सांगितलं की पहिले अक्कल गेली कशी म्हणली बरं का. म्हणजे चहा पिल्याने तुमची बुद्धी स्मरणशक्ती कमी होते, तुम्ही मंद होता. दुसरं काय म्हणले, कमी जाते भाकर, म्हणजे तुमची पचनसंस्था निकामी होते बरं का चहा पिल्याने. आणि 5वं काय म्हणले, सारी दुनिया बाटली. चहा पिता कुठेही पिता, बरोबर की नाही. तुम्ही आता कोणाच्याही घरी गेलं तर तुम्ही काय म्हणता, चहा घ्या म्हणलं की तुम्ही पिलं तर त्या घरात काय पावित्र्य तुम्हाला माहिती आहे का. त्यांनी कोणतं पाणी वापरलं, कोणतं दूध वापरलं, काय केलं, काही सांगता येईल का. नाही. तसंच तुम्ही धाब्यावरही चहा पिता, हॉटेलमध्येही चहा पिता, ते कोणी बनवलं, त्याने आंघोळ केली की नाही हेही माहीत नसतं बरं. पण सकाळी सकाळी मग याच्याने आपले व्रत टिकतील का. आपण आपल्या भक्ती मार्गामध्ये टिकू शकणार नाही बरं का, हे लक्षात घ्या. म्हणून आपले व्रत सुद्धा भंग होईल. आणि त्यासाठी बाबाजींनी काय म्हटले, सारी दुनिया बाटली, या चहाने सगळं वाटोळं केलेलं आहे. म्हणून आपल्याला आज जर हे ज्ञान प्राप्त झालंय तर आज तरी निदान आपण आजपासून तो चहा सोडून द्यावा, अशी बाबाजींची आज्ञा आहे. तर बाबाजी जसा आदेश करतील. नाही समजा का चहा बंद केला, लोक काय दूध पितील की नाही, काय पितील. बरोबर बरं का. आता चहा बंद केला तर 2 लाख कोटी रुपये कोणाच्या खिशात जातील. दूध विकत घेऊ ना आपण. चहा बंद केला तर दूध वाढेल की नाही. आणि दूध कोणाकडून घेणार आहे तुम्ही. मग हे 2 लाख कोटी रुपये जे चहापत्तीला देत होते ते कोणाच्या खिशात जातील. मग कोण श्रीमंत होईल. शेतकरी श्रीमंत होईल ना. हे लक्षात घ्या, किती मोठा विषय. म्हणून बाबाजींच्या कृपेनं आपण जय बाबाजी भक्त परिवार चहा मुक्त करत आहोत बरं का. आज जय बाबाजी, आता इथं सुद्धा माझ्या मते अर्धे लोक चहा पित नसतील बरं का. आमचा विश्वास आहे बऱ्याचशा लोकांनी सोडलेलं आहे चहा. दूध प्यायचं, दूध चहा, दूध प्यायचं. उभं राहावर ज्यांनी ज्यांनी चहाचा ताक केलेला आतापर्यंत उभे राहा जागेवर. चहा पित नाही आम्ही चहा पित नाही. तेव्हा पहा ना, काही बा खडी साखर आणत्या, काही काजू आणत्या, बदाम आणत्या, आपलं मनुके, खडी खारी खोबरं बरं का. बघा आता उभे असलेले सर्व भाग्यवान ज्यांनी बाबाजींच्या आज्ञेचं पालन केलं, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं, आपलं जीवन आरोग्यमय केलं, पैशाचीही बचत केली, अशा भाग्यवंतांचं जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू. बसा खाली बसा. धन्यवाद. म्हणजे का बाबांचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त केला बरं का. तर लक्ष द्या बरं का. बघा मंदिरात गुरुकडे जाताना कधी रिकाम्या जायचं नाही. मुला लक्षात पण लक्षात घ्या, काय देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना कधी रिकाम्या हाताने जायचं नाही. ते काय म्हटलं भगवंताने बघा, पत्र पुष्पम फलम तोयम यमत भक्ती असं मे प्रिया. गीतेमध्ये श्रीकृष्ण काय म्हणतात, पत्रम म्हणजे पान, म्हणजे वेलाचं पान बघा. पत्र पुष्पम, पुष्प म्हणजे फुलं. पत्र पुष्प फलम, फल म्हणजे फळ. पत्र पुष्प फलम तोय म्हणजे पाणी. म्हणजे बघा, जो भगवंताच्या मंदिरात जाताना किंवा भगवंताकडे गुरुकडे जाताना काय घेऊन जातो, पत्र पुष्प बोलतो, फळं फुलं बघा, काही काय बघा प्रसाद घेऊन जातो. तो भक्त मला प्रिय आहे असं कोण म्हणतं, स्वतः श्रीकृष्ण भगवंत बघा. म्हणून आणि बघा भक्त या बघा, कोणी शेंगदाणे, कोणी खडी साखर, कोणी मनुके, कोणी खारी, कोणी काजू बदाम. काजू बदाम पण आणले हो, काजू बदाम आहे का नाही बरं. काजू बदाम आणि बरं, काजू बदाम राहू द्यायचा. आपण तर दाणे दाणे बदली काय खाणे मला लागले मी. आता बघा हे सर्व दाणे आले की दाणे आहे बघा. कोणाच्या भाग्यात असे लक्षात त्यांना दिनेश बघा बघून दिल्याशिवाय राहणार नाही. मग ज्यांनी बघा जे रिकामी हाताने न येता ज्याने का प्रसाद सोबताना जा टाळीव त्यांचा अभिनय सारखा अभिनय लक्षात. बस भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. शिवपाठाच्या अमृतधारा मुकेंद्र घे गोडी ठेविला गीत नामाची बरोनिया धोडी. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. त्याग करी संसानी तोंडी पाटल्या जन्मकुडी
माय माय साचळी साधे काम उजडी भस्मले पुनी प्रभात काये मंगलमय वेडी स्वामी जनार्दन मौनगिरी मुने बसे प्रभू जवळी संत समागमना गे दुर्गम मंजुनी पाय लुडी खडगर भक्ती प्रसन्न चित्ते काय होय लुडी भस्मले पुनी प्रभात काये मंगलमय वेडी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी ज्ञान भक्तीच्या काढली शाळा भक्ती मार्ग उजडी दिन बालके भक्ती वातील धन्यवाद उदडी भस्मले पुनी प्रभात काये मंगलमय वेडी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी किती बांधणे शिवानी प्रभू तापली आले द्वय कैलासाचा राहणार बदलय चंद्रमोडी भस्मले पुनी प्रभात काये मंगलमय वेडी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी विनम्र भावे अद्विवका कर काव्य पुष्प काकळी दिसे मंदिरी बाबा जनार्दन नाद ब्रह्म डोली भस्मले पुनी प्रभात काये मंगलमय वेडी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी